प्रभाग क्रमांक 1 मध्ये खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते नगरोत्थान 2024-25 अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण गटार कामाचा 55 लाख रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील चंद्रोदय कॉलनी या ठिकाणी आज विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। यात खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रस्ता काँक्रिटीकरण गटार कामाचा भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या परिसरात रस्ते गटारी नसल्याने नागरिकांचे सातत्याने हाल होत होते। पावसाळ्यात जाण्या येण्यास त्रास होत होता। तर सदर बाब लक्षात घेता खासदार शोभाताई बच्चाव व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी या 55 लाख रुपयातून या ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरण व गटार कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला, भूमिपूजन करण्यात आले। या रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी नगरोत्थान योजना 2024-25 अंतर्गत बोरसे नगर जवळ विलास भांबरे यांच्या घरापासून ते नागराज पाटील सर यांच्या घरापर्यंत 40 लाख रुपयाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच खासदार शोभाताई बच्चाव यांच्या स्थानिक विकास निधीतून 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मधील चंद्रोदय कॉलनी येथे जयवंत पाटील यांच्या घरापासून ते नागाई किराणापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार करणे 15 लाख असा एकूण 55 लाख रुपये कामाचा शुभारंभ भूमिपूजन आज खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। तर या कामाचे ठेकेदार SK कन्स्ट्रक्शन, इंजिनियर हिमांशु बदाने, इंजिनियर तुषार रावडे हे काम करीत असून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी त्यांच्या हातून सदरचे हे काम होणार असून या प्रसंगी या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी, माजी सरपंच बटू चौधरी, रणजितराजे भोसले, आबा नगराडे, खासदार स्वी सहाय्यक निलेश काटे, आवेश खान आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला। वलवाडी या विभागासाठी प्रभागासाठी या ठिकाणी 300 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात यावा असा प्रस्ताव देखील खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविले असल्याचे समजते। मात्र रस्त्यांची दयनीय परिस्थिती वेळोवेळी आम्हाला जाणवत होती। याच्यातच जे पूर्वीचे जे स्थानिक संस्था होत्या त्यांनी आम्हाला